मायबाप तुम्ही कमवा ना, भरपूर कमवा, जीवनामध्ये भरपूर यशस्वी व्हा, असं मिळवा की बाबा मला सोडावं म्हणलं तरी असं लगेच सोडता आलं पाहिजे, त्यामध्ये मन नाही रंगलं पाहिजे. सोडा म्हणलं की असं लगेच सोडता आलं पाहिजे आणि त्या परमेश्वराला स्वीकार केलं पाहिजे. कशासाठी करायचंय हे? आपल्याला दान धर्म तर करायचा आहे, सत्कर्म तर करायचे, लोकांची मदत तर करायची, पण त्यासाठी आपण आधी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे ना. करा, संसार करा, तुमच्या सगळ्या जिम्मेदाऱ्या पूर्ण पाडा आणि सोबत त्या परमेश्वराचं स्मरण करा. त्याला प्राप्त करण्यासाठी फक्त हा मानव जन्म आहे. एकदा का हा मानव जन्म चुकला, परत कधी मिळेल सांगता येत नाही. वाया घालू नका तो. करा ना. तुम्ही आज तुमच्या लेकराला आंघोळ घालतात ना, ठीक आहे, संसार करतायत, लेकराला आंघोळ घालतायत. अहो मी माझ्या साक्षात श्री कृष्णांना आंघोळ घालतेय, अशा भावनेने जेव्हा तुम्ही तुमच्या लेकराला आंघोळ घालणार ना, तर ती सेवा डायरेक्ट त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. आज तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांचे पाय दाबतायत ना, तर मी माझ्या विठ्ठल रुक्मिणीचे साक्षात पाय दाबते, या भावनेने जेव्हा तुम्ही त्यांचे पाय दाबाल ना, तर ती सेवा डायरेक्ट त्यांच्याकडे पर्यंत पोहोचणार आहे. आधी मध्ये ही सेवा कुठेही जाणार नाही, डायरेक्ट त्यालाच प्राप्त होणार आहे.